काल मार्केट शेवटच्या एका तासामध्ये धडाधड कोसळलं आणि प्रत्येकाला वाटतं अरे चला ही काय कॉमन गोष्ट आहे, रोज तर पडतच आहे कित्येक दिवसापासून. पण जर हा सिग्नल तुम्हाला समजला नाही ना तर पुढचा फटका तुमच्या पोर्टफोलिओला बसू शकतो. मित्रांनो, आज काल जे काही मार्केटमध्ये झालं ते साधं करेक्शन नव्हतं. हा एक ग्लोबल पॅनिक सिग्नल पुन्हा दाखवलेला याच्यामध्ये, ज्यामुळे 2 दिवसात गुंतवणूकदारांचे जवळपास 18 लाख कोटी रुपये कमी झालेत मार्केटमधून किंवा इनडायरेक्टली नुकसान झाले असं म्हणू शकतो याच्यामध्ये. आता या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे तो ट्रम्प तात्या आणि इराण यांच्यात चाललेलं मोठं कन्फ्युजन. ट्रम्प यांनी क्लेम केलाय की इराणमध्ये पॉवर चेंज झालाय आणि ते 20 मोठे ऑइल टँकर्स पाठवणार आहेत. आता मार्केटला वाटलं सिच्युएशन अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये येते, पण इराणने डायरेक्टली नाकारलं. त्यांचं म्हणणं आहे की कोणतंही डील झालेलं नाहीये आणि आम्ही डील करणार पण नाही अमेरिकेच्या सोबत. पण या सगळ्यांमध्ये आता नेमका प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा मार्केटला क्लॅरिटी मिळत नाही तेव्हा पुन्हा एकदा पॅनिक सुरू होतो आणि आता हा सिच्युएशन अजून सिरियस झालाय. अमेरिका जवळपास 50,000 सैनिक पाठवण्याच्या तयारीत आहे आणि बरेच पाठवले देखील आहेत आतापर्यंत. आता एक्सपर्ट्स याला एक सुसाइड मिशन म्हणत आहेत, कारण इराण आणि इस्रायल दोघेही मागे हटायला तयार नाहीत. जर ग्राउंड वॉर सुरू झाला तर क्रूड ऑइल प्रचंड महाग होईल, सप्लाय चेन पूर्णपणे ब्रेक होईल, अक्षरशः इंटरनेट सेवा पण बंद होऊ शकते, न्यूक्लिअर वॉरचं टेन्शन वाढेल आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतावर होणार आहे किंवा होतोय पण. कारण रुपया भयानक कमकुवत झालाय, ऑइल ऑलरेडी महाग झालंय आणि जेव्हा हे दोन्ही होतं तेव्हा स्टॉक मार्केट खाली येणं हे ऑलमोस्ट निश्चित असतं, जे आपण आता बघतोय याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्वाचा भाग, तुम्ही काय करायला हवं तर थोडं काही लिक्विड कॅश होल्ड करा, इमर्जन्सी फंड्स तयार ठेवा. एकदम सगळे पैसे खर्च करू नका किंवा कोणत्या लेवलला इन्व्हेस्ट करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट चुकून पण करू नका, कारण बऱ्याच जणांना वाटतं मार्केट स्वस्त आहे पण तरीही ट्रॅप आणि मोठा रिस्क करू शकतो याच्यामध्ये. बारोड मनी कसलाही वापरू नका, कारण पुढच्या काळात महागाई वेगाने वाढू शकते. आणि मित्रांनो, आता मार्केट खूप अनसर्टन आहे, म्हणून चुकीच्या निर्णयांपासून सावध राहा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केट जर टिकायचं असेल तर अटॅक नाही, डिफेन्स जास्त महत्वाचा आहे. आणि अशा इम्पॉर्टंट अपडेटसाठी फटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथेच एक चांगली आणि ऍक्युरेट माहिती आम्ही देण्याचा इन डेप्थ मध्ये प्रयत्न करत असतो.